भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार आदरणीय खासदार डॉक्टर सुभाषजी भामरे साहेब, मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य नेतेगण, आपल्या तालुक्याच्या अनेक भागातून आलेले सर्व नागरिक, पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम तर मी आपली सर्वांची माफी मागतो. यायला जरा उशीर झाला. मध्ये जे अल्पसंख्याक हिंदू आहेत, शीख माहिती आहेत, आहे की आपल्या मालेगाववर नाशिक जिल्ह्याच्या इतरही लोकसभेची जबाबदारी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि काही महायुतीच्या नेत्यांची बैठक, त्याच्यामुळे यायला उशीर झाला. मी सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो, तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो. मला वाटतं की एक छोटी बैठक आपण या सभेच्या संदर्भातली प्रमुख पदाधिकाऱ्यांची घेतली आणि एवढा मोठा जनसमुदाय तुम्ही पदाधिकाऱ्यांच्या हाकेला ओ देऊन नेहमीप्रमाणे एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं आभार मानतो. मध्ये जे अल्पसंख्याक हिंदू आहेत, शीख आहेत, आपण नेहमीच एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी असतो. आदरणीय बाबांनी आपल्या समोर लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातले अनेक मुद्दे आपल्या समोर ठेवले. मी आपल्याला अतिशय नम्रतेने विनंती करणार आहे, 20 तारखेचं मतदान हे आपल्या लोकसभेचं जे मतदान आपण करणार आहोत, ते मतदान भारताचं भवितव्य घडवणारं मतदान आपण करणार आहोत. आपल्या भारताची भविष्याची भूमिका काय असणार आहे, आपल्या भारताची प्रगती आपल्याला कशा पद्धतीने साध्य करायची आहे, आपल्या भारताच्या गोरगरिबांची, समाजाच्या सर्व घटकांची प्रगती कशी करायची आहे, हे भवितव्य घडवणारं मतदान आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. आपण बघितलं असेल की पाठीमागच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, ज्यांनी आपल्या भारताचा नाव लौकिक वाढवला, प्रत्येक भारतीयांना अभिमान वाटेल अशा प्रकारचं कार्य त्यांनी जगाच्या पाठीवर आपल्या भारताचं नाव मोठं केलं, त्यांच्यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे. आपण बघितलं असेल की केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक चांगल्या योजना पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातल्या असतील, स्टेट हायवेचं रूपांतर नॅशनल हायवे करण्याच्या संदर्भातले असतील, अनेक चांगल्या योजना या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या मालेगावमध्ये सुद्धा त्या राबवल्या गेल्या. पीएम किसान, भारताच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर दर 4 महिन्याला 2000 रुपये, केंद्र सरकारच्या माध्यमातून वर्षाला 6000 रुपये. मला वाटतं की त्याच धर्तीवर आता राज्य सरकारने सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर 6000 रुपये टाकण्याचा निर्णय केलेला आहे. केंद्राचे 6000 रुपये, राज्याचे 6000 रुपये. यापुढे जर कोण नागरिक आजारी पडला तर त्याचा शासकीय दवाखान्यांमध्ये आणि
जे अधिकृत नोंदणीकृत शासकीय योजना पात्र दवाखाने आहेत, या दवाखान्यांमध्ये त्यांच्यावर मोफत उपचार. आपण बघितलं असेल की गोरगरिबांच्यासाठी अनेक योजना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारने अनेक चांगले निर्णय केले आणि त्यांची अंमलबजावणी महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. जसं मी सांगितलं, पीएम किसान केंद्र सरकार 6,000 रुपये देईल, तर राज्य सरकार सुद्धा आता 6,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर त्या ठिकाणी देत आहे. इथं माता भगिनी मोठ्या प्रमाणात आहेत. एसटी मध्ये महिलांच्या प्रवासाला आता 50% सूट देण्यात आलेली आहे. 75 वर्षाच्या वरचे जे आमचे आजी आजोबा आहेत त्यांना एसटी मध्ये मोफत प्रवास. कोणाला देवदर्शनाला जायचं असेल, कोणाला नातवंडांना भेटायला जायचं असेल, तर एसटी मध्ये आता मोफत प्रवास. आपल्याला माहिती असेल की यापूर्वी संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून त्या लाभार्थ्यांना फक्त 1,000 रुपये मानधन मिळायचं. आपल्या सरकारने निर्णय केला ते 1,000 रुपयाचं मानधन 1,500 रुपये करण्याचा निर्णय आपल्या सरकारने त्या ठिकाणी केलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही सर्वांनी जीवाचं रान करून त्या आपल्या गावातल्या आमच्या विधवा माता भगिनी असतील, 65 वर्षाच्या वरचे वृद्ध असतील, दिव्यांग अपंग व्यक्ती असतील, या सर्व व्यक्तींचे कागदपत्रांची पूर्तता तुम्ही केली आणि तालुका पातळीवरच्या समितीने अथक कष्ट घेऊन, बाबा मला सांगायला अभिमान वाटेल की महाराष्ट्रामध्ये पहिल्या 3 क्रमांकाचं काम आपल्या मालेगाव मध्ये त्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की येणाऱ्या काळामध्ये जे आमचे हे लाभार्थी आहेत यांना बँकेमध्ये जे चक्रा मारावे लागायचे, कधी कधी 2-2, 4-4 महिन्याचा पगार एकदम यायचा, आता त्यांना काळजी करावी लागणार नाही. दर महिन्याचा जसा सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार एका मुदतीत होतो, 5 तारखेच्या आत होतो, त्याच धर्तीवर आता येणाऱ्या काळामध्ये या सर्व लाभार्थ्यांचा पगार 5 तारखेच्या आत त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. आणि म्हणून अशा एक ना अनेक चांगल्या योजना, 1 रुपयामध्ये पीक विमा योजना. आपल्याला माहिती असेल की यापूर्वी पीक विम्याची शेतकऱ्यांच्या हिश्श्याची रक्कम कोणाला 2-5 हजार रुपये तर कोणाला 10-20 हजार रुपये भरावे लागायचे. आताच्या आपल्या सरकारने फक्त 1 रुपयामध्ये पीक विमा. माझ्या माहितीनुसार बाजरी, ज्वारी, मका हे पीक ज्या शेतकऱ्यांचे होते त्यांची नुकसान भरपाई मिळालेली आहे. कापूस, सोयाबीन या पिकांचं राहिलेलं आहे. आणि येणाऱ्याही काळामध्ये या सर्व गोष्टींचा पाठपुरावा केला जाईल आणि याही शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी निश्चितपणे केलं जाईल, हा मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो. हे बोलत असताना मला याही गोष्टीची जाणीव आहे की आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे, अशा प्रकारच्या भावना कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आहेत. आत्ताच्या घडीला साधारणपणे 1200-1300 रुपयाच्या पासून तर 1500-1600 रुपयापर्यंतचा दर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळतो आहे. हाच दर 2000 रुपयाच्या पुढे गेला तर शेतकऱ्यांना निश्चितपणे चांगला आनंद होणार आहे. आणि म्हणून या संदर्भातल्या भावना काल आदरणीय फडणवीस साहेब
आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या समोर सुद्धा त्या ठिकाणी ठेवल्या गेलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये कायमस्वरूपी, कारण आपल्याला आठवत असेल की आदरणीय शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी साहेबांचं आंदोलन, मला वाटतं की आपल्याच चेहऱ्याला 30-40 वर्षापूर्वी, कदाचित 40 वर्षापूर्वी, ज्येष्ठ नेत्यांना माहिती असेल, 84ला, आणि टेहऱ्यावरच ते आंदोलन झालेलं. त्याही काळामध्ये मागणी काय होती? कांद्याला भाव मिळाला पाहिजे आणि ऊसाला भाव मिळाला पाहिजे. ऊसाचा तर प्रश्न FRPच्या माध्यमातून निकाली निघाला, परंतु कांद्याचा दर 2-3 वर्षाने काही ना काही प्रश्न निर्माण होत असतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मी आपल्याला कळकळीची विनंती करणार आहे, काही लोक ही लोकसभेची निवडणूक असताना त्याला अगदी गाव पातळीवर गल्लीबोळातली निवडणूक करायला घेत आहेत. दररोज काहीतरी दिशाभूल करायची, जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा, अशा प्रकारचा केविलवाना प्रयत्न करतायत. आपल्याला माहिती असेल, माननीय आपल्या जळगावचे नामदार गुलाबराव पाटील साहेब त्यांच्या भाषणात त्यांच्या शैलीमध्ये सांगतात, एखाद्या वेळेस ग्रामपंचायतची निवडणूक असली की मग तिकडे तुझ्या आजोबाने माझ्या आजोबाच्या शेतामध्ये तुझा बैल घुसला होता म्हणून माझ्या आजोबाशी वाद केले होते. ते उकरी काढताच आपण ते ग्रामपंचायतनी निवडणुका टाइमला. आणि म्हणून काही लोक केविलवाना प्रयत्न करतायत की अगदी गल्लीबोळातले विषय या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणायला पाहतायत. मी आपल्याला कळकळीची विनंती करतो, अशा कोणत्याही खोट्या भूलथापांना आपण बळी पडू नका. राज्य सरकारने अनेक चांगले काम केले. माननीय आजचे खासदार सुभाषजी भामरे साहेब उद्याही तुमच्याच आशीर्वादाने ते खासदार होणार आहेत. त्यांचा ही तिसरी टर्म आहे, हॅट्रिक, आणि त्याचा नंबर पण 3च आहे का नाही? योगायोग आहे. त्यांच्या नावाच्या समोरचं जे कमळची निशाणी आहे, त्या कमळच्या निशाणीच्या समोरचं बटन आपण दाबलं, सुभाष बाबा भामरे साहेबांना तर ते मत आहेच, परंतु आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे हात आपण बळकट करणार आहोत. सर्व मंडळी त्यांना आशीर्वाद देणार आहे. मला वाटतं की आपल्या तालुक्यापुरतं जर बोलायचं झालं तर अनेक विकासाची कामं आपली मार्गी लागतायत, आहे का नाही? एक गाव असं नसेल की तिथं विकास काम चालू नाही. आणि मला व्यक्तिगत जर विचाराल तर तेवढंच तोलामोलाची गोष्ट आहे, तुम्ही सतत जनतेच्या सुखदुःखामध्ये तुम्ही सहभागी असतात आणि त्यांच्या जीवावर आपल्याला ह्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. एखादं 2 काम कमी अधिक होईल कदाचित, परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्या या तालुक्याच्या पाणी प्रश्नावर आपल्याला सगळ्यांना मिळून मोठ्या प्रमाणात काम करावं लागणार आहे. जिथे जिथे शक्य आहे त्या भागामध्ये बंधारे बांधण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत. रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं असेल, अजंग रावळगावच्या भागामध्ये 863 एकरवर आपली MIDC आकाराला येते आहे. आपण बघितलं असेल आपल्या काष्टी शिवारामध्ये 650 एकरवर 5 कृषी महाविद्यालयांचं काम आता पूर्णत्वाला जात आहे. आपण बघितलं असेल आपल्या मोसम पुलावर त्या ठिकाणी खास लहान बाळ आणि महिलांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालय. ताई आता आचारसंहिता संपली की माझ्या मालेगाव तालुक्याच्या सर्व माता भगिनींच्यासाठी आपण त्या रुग्णालयाचं लोकार्पण त्या ठिकाणी करणार आहोत. आणि म्हणून
मला वाटतं की आता 2च मिनिट शिल्लक राहिलेले आहेत आणि म्हणून मी आपल्याला कळकळीची विनंती करणार आहे, कोणत्याही खोट्या भूलथापांना बळी पडू नका. स्थानिक पातळीवरचे काही किंतु परंतु असतील, परंतु त्यांना पण माझी विनंती असणार आहे का नाही. एवढा 20 तारीखपर्यंत सचवे सर, फक्त 20 तारीखना विचार करू नका. पुढला 7-8 महिन्यानंतर आमले बी जनता दरबारात जावा नशे, आहे का नाही. तर त्यावेळेस पण आहे का नाही, नाही तर 2-4 जण असतात फार खडखड खडखड करत असतात. तर असं होऊ नये. छोट्या मोठ्या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा नाही. आपल्यावर फार जबाबदारी आहे का नाही, आणि ती जबाबदारी म्हणून आपल्याला सगळ्यांना पोटात घ्यायचं आहे. तर मी आपल्याला कळकळीची विनंती करतो, कोणाच्याही खोट्या भूलथापांना बळी पडू नका. परवा आदरणीय योगी साहेबांची सभा आपल्या मालेगावमध्ये होणार आहे. तर त्याही सभेला आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो. उशीर भरपूर झालेला आहे, कदाचित थोडा वेळ लागेल, परंतु शांततेने आणि घरी जाताना पण आपल्याला थोडं सावकाश आपण जावं आणि बाबांना आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. जेवणाची व्यवस्था केलेली आहे, तरी सर्वांना मी विनंती करतो की स्टेजच्या पाठीमागे दूध डेअरीमध्ये जेवणाची व्यवस्था केली आहे. प्रमोद दादा, आपण एवढ्या मोठ्या संख्येने शिवसैनिक आलात त्याबद्दल दाभाडी ग्रामस्थांकडून आपले आभार व्यक्त करतो. आपल्या गावातले शशी निकम साहेबांना मी नाशिकची जबाबदारी देऊन आलेलो आहे, त्यांच्यावर काही ड्युटी लावून आलेलो आहे. जेवणाची व्यवस्था स्टेजच्या पाठीमागे दूध डेअरीमध्ये करण्यात आलेली आहे. तरी महिलांना वेगळी व्यवस्था आहे, पुरुषांना